परीक्षा आलेली होती, मुख्य परीक्षा. एकदम अंधार पसरला होता, एकदम राग येत होता, रडू येत होतं. मग म्हटलं करायचं काय, हे सांगण्याचं कारण पालक कसा असावा हे मला याच्यातून सांगायचंय. माझा बाप एका पायाने अपंग, शिक्षणाने अडाणी, साधी दोघालाही सही पण येत नाही. मग म्हटलं त्याच्याशी बोलून आपलं टेन्शन दूर होत नाहीये. एक माझ्या वडिलाला फोन लावला आणि म्हटलं बाप्पू, मी तुम्हाला जे स्वप्न दाखवलं होतं ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीये, मी अधिकारी होऊ शकत नाहीये. आज माझी पोस्ट हुकलेली आहे आणि तुम्हाला जे म्हटलं होतं तुमच्या हातातला कोयता बंद करीन, ते मी करण्यात कमी पडलेलो आहे. मित्रांनो, यावेळी मला अपेक्षित होतं की माझा बाप तिकडून मला सांगेल की तुला काही कळतं का, तुझ्यासाठी आम्ही ऊस तोडतोय आणि तू खुशाल अभ्यास न करता किंवा चुका करून तू नापास होतोय. पण सर, माझ्या ऊस तोड्या बापांनी मला फोनवर सांगितलं, ते मला प्रेमाने भावड्या म्हणतात. म्हणले भावड्या, आतापर्यंत आम्ही आमच्या आयुष्यामध्ये 30-35 वर्ष ऊस तोडलाय, अजून 5 वर्ष तुझ्यासाठी ऊस तोडू, पण तुला यायचंय तर लाल दिव्याच्या गाडीतच यायचंय. त्यामुळे मला माझा बाप कधीच वाटला नाही कलेक्टर असावा.